हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे मागच्या महिन्यातला. मागच्या महिन्यामध्ये आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो. परीक्षा वगैरे मुलांच्या संपत आल्या होत्या, त्याच्यामुळे एक वीकेंड म्हटलं थोडंसं आपण बाहेर जाऊया, थोडंसं खाऊया, त्याच्यानंतर मॉलमध्ये फिरूया. तर हा मॉलचा व्हिडिओ आहे आणि आज मी तो तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर इथे ना संध्याकाळी आम्ही सगळे बाहेर फिरण्यासाठी पडलो. त्याच्यानंतर आम्ही गेलो जवळच्याच एका मॉलमध्ये गेल्यानंतर ना पहिल्यांदा सगळ्या मुलांना वगैरे लागते ती भूक. त्याच्यामध्ये KFC असेल, बर्गर किंग असेल, मॅकडॉनल्ड्स असेल, तर असल्या सगळ्या गोष्टी खायच्या असतात. तर आम्ही पहिलं तिथे गेलो बर्गर किंगमध्ये. त्याच्यानंतर हे ऑर्डर केलं होतं. त्याच्यानंतर पहिलं आम्ही खाऊन घेतलं आणि मग नंतर विचार केला की आपण थोडंसं मॉलमध्ये आता फिरायला जाऊया. तोपर्यंत बाहेरची जी गर्दी आहे ना तर ती थोडीफार कमी होईल. आता वीकडे नव्हता त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी नव्हती, नॉर्मल पब्लिक होती, खूप गर्दीसुद्धा नव्हती. त्यानंतर आलो आता इथे मॉलमध्ये फिरण्यासाठी. थोडंसं आधी खाऊन घेतलं आहे, त्याच्यामुळे मॉलमध्ये फिरायला थोडासा लेट जरी झाला तरी एवढा काही फरक नाही पडणार. आता मॉलमध्ये आल्यानंतर ना लहान मुलांना ह्या गाड्यांचं वगैरे खूप अट्रॅक्शन असतं. तर देवांशलासुद्धा बसायचं होतं. आम्ही बघितलं तर त्याला बसायचं आहे असं वाटलं, कारण तो सारखा त्या गाड्यांच्याकडे बघत होता. पण बसल्यानंतर ना तो काही जास्त त्याला कम्फर्टेबल वाटलं नाही. 1-2 राऊंड घेतले आणि तो रडायला लागला. मग आम्ही परत रिटर्न घेतलं मी त्याला आणि त्यानंतर ना थोडंसं म्हटलं आता आपण मॉलमध्ये काय काय गोष्टी आहेत किंवा काय, तर ते थोडंसं बघूया. आणि त्यानंतर वरती आम्हाला कपडेसुद्धा घ्यायला जायचं होतं देवांसाठी. तर इथे ना एक बुकचा स्टॉल लागला होता. तर त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर सगळे बुक्स होते. तुम्ही बघू शकता हे कलेक्शन आणि खूप छान असे बुक्स होते हे. आता हे बुक्सचं जे कलेक्शन आहे ना तर ते लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत. त्याच्यानंतर जर तुम्ही इंग्लिशची पुस्तकं वाचत असाल तर इंग्लिश, मराठी, हिंदी असं मल्टी लँग्वेजमध्ये बरेचसे पुस्तकं तिथे अवेलेबल होते. तर इथे ना मी ही लहान बाळाची सुद्धा पुस्तकं बघितली आणि त्याच्यातलं एक छोटंसं बुक होतं ना तर ते मी घेऊन आले, कारण या बुकची प्राईस ना थोडीशी मला जास्त वाटली तिथे. तर त्याच्यामुळं मी घेऊन आले. ॲक्च्युली तिथे बोर्ड लावलं होतं 99 ऑनवर्ड्स, पण मी नेहमीप्रमाणे फक्त 99 बघितलं, ऑनवर्ड्स बघितलं नव्हतं. त्याच्यामुळे हे जे बुक्स आहेत ना तर ते 350, 400 वगैरे असे होते. तर मी हे एवढं महाग काही घेतलं नाही. तर एक छोटंसं बुक होतं त्याच्यामध्ये 100 रुपीचं, तर ते मी एक घेतलं होतं. पण ओव्हरऑल बुक्स वगैरे खूप छान होते, सुंदर होते. आणि लहान मुलांचे कलरचे वगैरे बुक्स असतील ना तर त्यांना पण ती बुक्सना लगेच अट्रॅक्ट होतात. तर इथे देवांशलासुद्धा एक पुस्तक घेतलं आणि विघ्नेश त्याचे बुक्स वगैरे जे आहेत ते बघत होता. आणि त्याच्यानंतर ना हे मराठी जे कादंबऱ्या असतात किंवा छान मोटिवेशनल वगैरे गोष्टी असतात, तर ही पण पुस्तकं त्यांच्याकडे खूप छान पद्धतीनं होती. पण थोडीशी प्राईस महाग होती आणि लायब्ररीमध्ये घेतली तर आपल्याला पुस्तकं अशा पद्धतीनं थोडी रिजनेबल मिळतात. आता त्याच्यानंतर आम्ही वरती पण गेलो. थोडेसे कपडे देवांशला घ्यायचे होते ते घेतले आणि त्याच्यानंतर ना इथे आलो आहे खाली. तर हे DIYचं स्टुडिओ आहे, खाली त्यांचं शॉप आहे. तर त्याच्यामध्ये म्हटलं थोडंसं आपण फिरून यावं आणि नवीन काय काय कलेक्शन आहे किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत त्या बघूया. तर DIYमध्ये ना पूर्वी आम्ही एकदा गेलो होतो साधारणतः 1-1.5 वर्षापूर्वी, तर इतकी व्हरायटी नव्हती. तर आता आम्ही जेव्हा गेलो ना त्या स्टोअरमध्ये तर खूप सगळी व्हरायटी आहे. कॉस्मॅटिकपासून मुलांचे शाळेचे स्टेशनरी वगैरे, त्यानंतर मुलांची खेळणी वगैरे, घड्याळ वगैरे, आपल्या घरात लागणाऱ्या किचनमधल्या वस्तू, गार्डनमध्ये काम करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, थोडंफार फर्निचर टाईप छोट्या मोठ्या म्हणजे डेकोरेटिव्ह आयटम वगैरे, अशी खूप सारी व्हरायटी तिथं होती आणि खूप जास्त कलेक्शन त्यांच्याकडे होतं. आम्हाला जास्त वेळ नाही मिळाला त्याच्यामुळं आम्ही थोडंफार बघितलं, कारण आम्हाला पुन्हा बाहेर जेवायलासुद्धा जायचं होतं. तर हे कलेक्शन तुम्ही बघू शकता ना, खूप छान पद्धतीचं कलेक्शन होतं आणि प्रत्येक व्हरायटी, क्वांटिटी आणि क्वालिटीसुद्धा त्या वस्तूंची जरा छान वाटली. आणि लहान मुलांसाठीची खेळणी बऱ्यापैकी होती तिथे, म्हणजे सॉफ्ट टॉईज, त्याच्यानंतर प्लास्टिकची वगैरे अशी खेळणी. तर खूप सारी व्हरायटी होती. त्याच्यानंतर घड्याळ वगैरे जे तुम्ही आता इथे पुढे बघाल तीसुद्धा खूप सुंदर व्हरायटी होती आणि खूप छान मोठी अशी अट्रॅक्टिव्ह घड्याळंसुद्धा होती.
गार्डनच्या कामासाठी आपल्याला जी वस्तू लागतात बऱ्यापैकी, तर त्या वस्तूसुद्धा सगळ्या तिथं होत्या. त्याच्यानंतर किचनमधलं स्टोरेजसाठीचं वगैरे जे मटेरियल लागतं ते, किंवा रॅक वगैरे जे असतात ते, तर असे बऱ्यापैकी खूप जास्त व्हरायटी तिथे मला बघायला मिळाली. आणि त्याच्यानंतर ना आम्ही देवांसाठी भरपूर सारी खेळणी बघितली. आणि त्याच्यानंतर हे छोटंसं डॉग जे आहे तर ते त्याला आवडलं, म्हणून मग आम्ही ते घ्यायचं ठरवलं. कारण खूप सारी खेळणी बघितली आणि शेवटी त्याच्यानंतर त्यानं जे हातामध्ये घेतलं तर ते डॉग त्याला आवडलं, मग आम्ही ते घेतलं त्याच्यासाठी. तर इथं ना सगळी खेळणी फायनली त्यांनी सोडल्यानंतर ना फक्त हे डॉगच हातामध्ये घेतलं, हेच त्याला आवडलं. म्हणून मग आम्ही त्याच्यासाठी हेच खेळणं घ्यायचं ठरवलं. कारण बराच वेळ तो तेच त्याच्या हातामध्ये धरून बसला होता. आणि त्यानंतर पण मध्ये हे असं छोटं इकडं तिकडची खेळणी दिसत होती, पण तरी फायनल मग त्याच्या हातामध्ये हेच होतं. मग आम्ही म्हटलं त्याला हेच आवडले तर आपण हेच घेऊया. त्याच्यानंतर इथे पण हे थोडंफार जिमचं वगैरे मटेरियल आहे, ते असे खूप सारी व्हरायटी होती. आता नेक्स्ट टाईम पण आम्ही जाण्याचा प्लॅन करणार आहे, त्यावेळी थोडंसं एक्स्ट्रा वेळ वगैरे काढून आम्ही जाऊ. कारण खूप सगळी व्हरायटी तिथे आहे. छान पद्धतीनं आपण बघितलं ना तर आपल्याला खूप छान वस्तू मिळतील तिथे. आणि प्राईस पण थोडी रिजनेबल आहे. तर अशा पद्धतीनं हे घड्याळाचं कलेक्शन वगैरे मला खूप जास्त आवडलं. आणि खूप डिझाईन वगैरे खूप सुंदर होते तिथे. तर हे कलेक्शनसुद्धा आम्ही बघितलं. तुम्ही बघताय किती छान छान असे कलेक्शन आहेत, ज्याच्यामुळे त्याचा लुक किती सुंदर आणि छान दिसतोय तो. तर चला आता याच्यानंतर ना आम्ही थोडंसं बाहेर पडलो आणि थोडंसं खाऊन घेतलं आणि मग घरी आलो. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.